वडील गेल्यावर अशोकला अजिबात धाक राहिला नव्हता. त्यामुळे अशोक दारू पिऊ लागला. त्याच्या देवावर पण श्रद्धा नव्हती. दिवसभर गावभर फिरायचं आणि संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचं, बस एवढीच त्याची दिनचर्या झाली होती. पूजा मामी पूर्णपणे वेगळीच होती. एवढे वाईट दिवस येऊनही तिची देवावरची श्रद्धा कधीच कमी झाली नव्हती. ती रोज पूजा अर्चना करायची. तिला खूप आनंद होत असे. तिच्या घराच्या देवावर प्रचंड विश्वास होता. यावर्षी तिने मोठ्या श्रद्धेने देवीचे 7 दिवसाचे पारायण केले. मनोभावे पूजा केली आणि अशोकला सांगितले, आता निदान 7 दिवस पारायणामध्ये तरी दारू तोंडाला लावू नको. मी पाया पडते तुझ्या. अशोकने तिच्याकडे रागीट नजर टाकली आणि मान हलवत तो बाहेर निघून गेला. त्याचे घर गावाच्या अगदी बाहेर होते. जुने असलेले घर छान सुंदर सजवले होते. त्यामुळे त्या दिवशी अगदी लखलख दिसत होते. घराबाहेरचे कुत्रं, मांजरं किंवा पाळीव प्राणी आत येऊ नये म्हणून काट्याच्या फांद्याचे सुंदर असे दार केले होते. पहिले 2-3 दिवस अशोक एकही थेंब दारूचा न पिता घरी आला होता. हे बघून पूजा मामीने देवीचे मनापासून आभार व्यक्त केले. पारायणाचा 4था दिवस होता. देवीच्या संध्याकाळची पूजा आटोपून पूजा मामी दरवाजाबाहेर अशोकची वाट बघत बसली होती. तिच्या शेजारी पाळलेली मांजर बसलेली होती. अशोक सकाळपासून कुठेतरी कामाला गेला होता. रात्रीचे 9 वाजले तरी घरी आला नव्हता. काळजीत असलेली पूजा मामीला गावाकडून एक झुलत येताना माणूस दिसला. त्याबरोबरच मांजर देखील त्या दिशेने गेले. अशोकच आहे याची तिला खात्री पटताच पूजा मामीने त्याची झुलणे बघून तोंडावर पदर लावून रडू आवरण्याचा प्रयत्न करत घरात निघून गेली. गेल्या 2-3 दिवसापासून दारूचा एक थेंबही न पिलेला अशोक त्या दिवशी नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला होता. त्याची सोबत अंड्याची पिशवी देखील घेऊन आला होता. अशोक येथून मागे एवढ्या खालच्या थराला कधीच गेला नव्हता. घरात पाऊल टेकताच अशोक दारूच्या नशात बोलला, आई कुठं गेली? धर हे अंड्याची मस्त अशी भुर्जी बनव. मला खूप भूक लागली. मुलाचे हे वागणे बघून पूजा मामीला खूप दुःख झाले. देवीचे पारायण घरात असताना अंडे करणं पूजा मामीसाठी पापच होते. तिने त्याला हटवले आणि हे करू नको. देवीचे पारायण आहे आणि तू अंडे घेऊन घरात आला. पाप लागेल, देवी कोपेल तर काहीच राहायचं नाही. हे ऐकता तिच्या अंगावर धावून आला आणि ओरडू लागला, आई वाटोळं व्हायचं काय बाकी राहिलं का? अन तू कुठं एवढी कसली भक्त आहेस? मला काही नाही, मला हे अंडे करून दे, नाहीतर मी घर सोडून जाईल. पूजा मामीने त्यांचे शब्द ऐकून थोडी मागे सरली, पण परत पुढे येऊन म्हणाली, हात जोडते, पाया पडते, पण तू हे घर सोडून जरी गेला तरी मी माझ्या हाताने हे पाप कधीच करणार नाही. अशोकने आईवर हात उगारून तिच्या डोक्यात दगड टाकणारच होता. तेवढ्यातच अचानक बाहेरून मांजर ओरडत वेगात आत आली. तिच्या मालकिणीवर मारण्याचा अशोकच्या अंगावर तुटून पडली. मांजर प्रचंड खवळली होती. अशोकवर भयानक रागात हल्ला करत होती. अशोकनी मांजरीच्या हल्ल्यापासून स्वतःला बचाव करण्यासाठी दरवाजाकडे पळाला. अशोकने दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवताच तेवढ्यात हिरवी साडी नेसलेली एक म्हातारी बाई खालच्या पायरीवर जवळ गुडघ्यावर बसलेली त्याला दिसली. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसत होती. तिची जळजळती नजर थेट त्याच्या मेंदूपर्यंत भेदली. अशोकच्या अंगातील सगळी दारू एका क्षणातच उतरली. भीतीने पोटात गोळा उठला होता. त्याने पुन्हा घरात शिरण्याचा प्रयत्न केला, पण आतून मांजर परत गुरगुर करत रागाने त्याच्या अंगावर धावली. पूजा मामींना मात्र काय घडत आहे याचा अजिबात भास नव्हता. त्यांनी मांजरीला शांत केले आणि अशोककडे बघितले. अशोकच्या भीतीने पांढरा पडलेला चेहरा बघून पूजा मामीला विचारात पडल्या. तेवढ्यात घाबरलेला अशोक पूजा मामीला दरवाजाकडे इशारा करत बोलला, आई हे बघ कोण आहे? मला तर काहीतरी वेगळंच वाटतं बाबा.
आई वाचव. ऐकताच पूजा मामीने पुढ्या झाल्या आणि त्यांनी दरवाजाबाहेर येऊन डोकावून बघितले. एक म्हातारी बाई शेवटच्या पायरीजवळ बसलेली होती, पण तिचे रूप वेगळेच पलटत होते. पूजा मामीला कळाले की हे साधे प्रकरण नाही. तिने अशोकला मागे ओढले आणि स्वतः पुढे होऊन म्हणाली, ए बाई, एवढ्या रात्रीची काय उंबऱ्यावर धरून बसली? काय पाहिजे तुला? भूक लागली आहे का? तर आंबाड्याची भाजी आणि भाकर आहे, वाढून देऊ का? हिम्मत करून त्या बाईला विचारले. ती बाई आता पूजा मामीच्या डोळ्यात पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर अजून भयंकर लाल झाला होता. चेहऱ्यावर क्रोधित भाव यायला लागला. लाल टपकणारे दर्द जीभ ओठावर फिरवू लागली. ती भयानक घोगऱ्या आवाजात बोलली, ए मला ते भाजी भाकर काही नको. एकतर तुझा मुलगा दे, नाही तर त्या आणलेले अंडे दे. त्याच्या वासाने मी त्याच्या मागे इथपर्यंत आले. ते तुझ्या घरात बसवलेलं पारायण आहे ना, म्हणून मला घरात यायला जमलं नाही. दे लवकर बाहेर. तिचा आवाज ऐकून पूजा मामीच्या काळजात थरकाप उडाला. तिने आतमध्ये अशोककडे नजर वळवली. तेवढ्यात अशोकने भीतीच्या थरकापात हातातली अंड्याची पिशवी बाहेर फेकली. त्या बाईने कोणाला कळण्याच्या आधीच एखाद्या वाघासारखी आवाजात करत त्या पिशवीवर झडप घेतली. पिशवी तोंडात पकडून काही क्षणातच ती अनोळखी झाली, अंधारात गायब झाली. मांजर देखील तिच्या मागे पळत जाऊन कुंपणाजवळ उभा राहून अंधारात बघू लागली, पण तिलाही काहीच दिसले नाही. हे सर्व बघून अशोक भीतीने घामाघूम झाला होता. त्याने धायमाय मोकलून पारायणासमोर जाऊन आई देवी जगदंबापुढे डोके टेकवून क्षमा मागितली. देवी, मला माफ कर, अशी माफी मागितली. आता मी कधीच अंडे मटण आणणार नाही, कधी दारूही पिणार नाही. आई, परत मी ही चूक कधीच करणार नाही. मला माफ कर. पूजा मामीला सगळी परिस्थिती समजली होती. तिला कळाले होते की आलेलं भयानक संकट देवीच्या कृपेने टळले होते. कदाचित या घटनेला मुळे थरकाप उडलेला अशोक परत योग्य मार्गावर आला. पूजा मामीने देवीला हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाली, हे आई जगदंबे भवानी माता, माझ्या मुलाला योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. जशी अंबाबाई देवी भवानी पूजा मामीला आणि पूजा मामीच्या मुलाला प्रसन्न होऊन योग्य निर्णय घेतला, तसा तो आम्हाला पण हो.